हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला एकदम मऊसर फोडणीची खिचडी कशी बनवायची त्याची रेसिपी सांगणार आहे। ही खिचडी दुसऱ्या दिवशी अधिकच चविष्ट लागते, तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे, फ्लावर, बटाटा आणि मटर। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मटर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, अद्रकाचा तुकडा आणि सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। आता आपल्याला याची जाडसर भरड करून घ्यायची आहे, एकदम बारीक पेस्ट नका करून घेऊ। आता मी इथे मोठ्या साईजचा एक टोमॅटो आणि मोठ्या साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्येही चिरून घेऊ शकता। आता मी इथे 2.5 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। इथे मी चिन्नोर तांदूळ घेतलेले आहे। तुम्हाला तुमच्याकडे जर जो तांदूळ असेल तर तुम्ही वापरू शकता, असं नाही काही हाच घेतला पाहिजे। तर 2.5 वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता हे तांदूळ आपल्याला छान 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। बघू शकाल इथे मी धुतलेले आहे। आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण अर्धी लहान वाटी तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 लहान वाटी शेंगदाणे टाकून घेऊया। बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि आपली अद्रकाची पेस्ट टाकून घेऊया, टोमॅटो आणि भाज्या टाकून घेऊया। आता हे छान आपण 2 मिनिटे परतून घेऊया। आता यामध्ये मसाले टाकूया। 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे। आता आपण थोडं परतवून घेऊया आणि यामध्ये आपण धुतलेले डाळ तांदूळ टाकून घेऊया आणि छान 2 मिनिटे छान व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे। मी इथे 6 वाट्या पाणी घेतलेले आहे। बघा, माझ्या 2.5 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ होती, तर मी 6 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तुमचा तांदूळ जर नवीन असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त ॲडजस्टमेंट करू शकता। बघा, आता मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आता पाणी आपले गरम होत आहे। बघा, पाणी गरम झालेले आहे आणि आता हे पाणी आपल्याला डाळ तांदळामध्ये व्यवस्थित छान आपल्याला टाकून घ्यायचे आहे। छान व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। 4 शिट्ट्यामध्ये आपली खिचडी छान मऊसर शिजते। आता इथे छान बघा, माझी खिचडी छान शिजलेली आहे आणि आता कोथिंबीर टाकून घेऊया। बघा, माझी खिचडी छान रेडी आहे। तुम्ही छान कांदा आणि पापडसोबत सर्व करू शकता। आता इथे बघू शकाल, दुसऱ्या दिवशी माझी थोडी खिचडी उरलेली होती आणि मी फ्रीजमध्ये ठेवली, तर मी फ्रीजमधून काढते आहे आणि छान गॅसवर गरम करणार आणि खाणार आहे। तुम्हीसुद्धा खा दुसऱ्या दिवशी, खूप छान चविष्ट लागते। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।